पूर्ण हाताला वेटळा मारून पॅक केलं आहे. हां हां टॉर्च पकड. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आहोत लोणारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गार्डनमध्ये. तर बघू शकता या बऱ्याच मोठ्या साईजचा कॉमन ट्रिंकेट दिवड साप आहे. बिनविषारी असलेला पण अतिशय ॲग्रेसिव्ह, खूप जास्त चावणारा साप. बरीच मोठी साईज. ये इकडे. मी धरू का? आडवाच धर. आम्ही जाऊन आलो ना, दिसलं चमकलं ते. बरं लक्ष तिकडं तिकडे ते बरोबर आहे. महिन्यात आता तर मॅच सापडलं त्याला. सर थोडा बॅक साईडला आहे. हा इथे वरती येतो. नाही तोंड पाहिले. सायलेन्स. दिसा लागला का काय? तू काय करत हमने मला फोटो कोणता आहे सर? या दिवड नाही, बिनविषारी आहे. कधी चला आपण तिकडेच घेऊन जाऊ बाहेर. त्याला समजा युट्यूबवर लाईव्ह काय काढणं जरुरी होतं. हा हा बरेच लहान मुलं वगैरे खेळायला येतात. हा हा अजून असतील बहुतेक सर. अरे तुम्ही दोघांनी पाहिलं, आम्हाला वाटलं मरे. हो मी जवळ जाणार होत त्याच्या. सर काश्मीर कानफड्डे खाणे. एक मिनिट हा सर. पूर्ण हाताला वेटळा मारून पॅक केलं आहे. हां हां टॉर्च पकड. बिनविषारी आहे. बिनविषारी पण चावतो खूप जास्त. सुजवतो माणसाला ना? नाही, ह्यानी काही होत नाही. याने काही नाही होत ना? पॅकच गेला हात त्याने मला. चल ठीक आहे, त्याच्याकडनं बरं नाही येऊ. हां हां हे शेपूट काढ इकडे. शेपूट काढ बाजूला. अरे घाबरू नको, तोंड हातात आहे माझ्या. घाबरायचं इकडून वर काढताना. मोठ्या साईजचा, मोठा साईज कमी सापडतात. चिकन किलबॅक ह्या साईजचे. हां हां खूप सारे असतील गार्डन मध्ये. इथे गार्डन मध्ये खूप सारे असतील ना चावाला तो. कमलेश येऊन राहिलाय इकडं. सर कमलेश येऊन राहिलाय. कमलेश झाला सक्सेसफुली रेस्क्यू. लवकरच ह्याला याच्या नैसर्गिक वातावरणात म्हणजे जंगलात सोडून देण्यात येईल. तू ये इकडे. ये ना इकडे. सांग नाव तुझं? गणेश अशोक बनसोड. गणेश बनसोड आहेत, जे गार्डनचं पूर्ण काम बघतात. गार्डन आता बंद करायची वेळ झाली होती. काय झालं सांग ना एकदम. या दोन मुलांना भेटला तो, म्हणजे ते दिसला तो. आम्हाला वाटलं मरेल आहे म्हणून. अच्छा. आम्ही बघितलं तेवढ्यातच लगेच कुलकर्णी सर होते इथं. मग आवाज देण्यात आला आणि लगेच पकडण्यात आला. चला आता हे काळजी घ्या, कारण गार्डन जरी असलं, लहान मुलं जरी खेळत असले तरी साप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे येतच राहणार. कारण बाजूलाच आपलं अभयारण्य आहे. आता हा बिनविषारी असल्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही याचा, पण खूप मोठा असल्यामुळे याला काढून दुसरीकडे सोडून दिलेलं कधीही चांगलं राहील. ठीक आहे, चला धन्यवाद. धन्यवाद सर.
हाय मित्रांनो, रात्री आपण छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातनं रेस्क्यू केलेला चेकर्ड किलबॅक दिवड साप. बघू शकता किती मोठी साईज आहे याची, जबरदस्त मोठा असलेला, हिरवट रंगाचा आणि अंगावर काळे धब्बे ही ह्या सापाची ओळख. बिनविषारी असलेला हा साप. त्याला आपण त्याच्या नैसर्गिक वातावरणात सोडण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता कसा उड्या मारत पळतो हा साप. चेकर्ड किलबॅक. दिला मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. खूप जास्त बाईट करतो हा साप, त्यामुळे हँडल करायला जरा अवघड जातो. शक्यतोवर हँडल न केलेलंच बरं. म्हणजे हा साप बऱ्यापैकी चावतो, त्याच्यामुळं मी काल रात्री पहिल्यांदा त्याचं हेड कॅच केलं होतं. नॉर्मली मी हेड कॅच कधी करत नाही सापांचं, पण एवढा मोठा असल्यामुळं खूप जास्त इंजुरी झाली असती, त्यामुळं हेड कॅच करूनच त्या सापाला रेस्क्यू केलं. दिलाय त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडून. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.